नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेमच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की रूममध्ये कपाटातील कपडे इकडे तिकडे बेडवर टाकून जीवाने जो पसारा केलेला आहे ते दोघे आत्ता आवरत बसलेले आहेत. आणि आजच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी कपड्यांच्या घड्या घालत आहेत. आणि ज्या काही घड्या केलेल्या आहेत त्या नंदिनी कपाटात ठेवतच असते. इतक्या जीवा म्हणतो की नंदिनी एक विचारू का? नंदिनी म्हणते हो विचारा ना. जीवा म्हणतो माझ्या करिअरची रिक्षा सॉलिड अडकून पडली आहे. मी कितीही प्रयत्न केला ना तरीही ती बाहेर निघत नाही आहे. तू मला माझ्या पायावर उभं राहायला हेल्प करशील का? हे ऐकून नंदिनी म्हणते की नाही, कारण मी तुम्हाला मदत करणार नाही असं म्हणते. आणि असं म्हणून ती गोड हसते आणि म्हणते की अहो, कारण मी फक्त तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायला मदत करणार नाही आहे, तर तुमच्या यशात माझ्या हाताने टाळ्या वाजवणार आहे. हे ऐकून जीवा खुश होऊन हसायला लागतो. नंदिनी सिरियस होऊन विचारते की आता मला सांगा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? जीवा म्हणतो सांगतो, पण त्याआधी चहा, असं म्हणून दोघेही हसायला लागतात. जीवाला चहा हवाय. नंदिनी कपड्यांच्या घड्या कपाटात ठेवून त्याला चहा आणायला जाते. इकडे कॅफेमध्ये पार्थ काव्याबरोबर बसलेला आहे. पार्थ म्हणतो की तुमची आईस कॉफी प्या नाही तर थंड होईल. कॉफी काव्या म्हणते की मी पिणारच आहे कॉफी. तेवढ्यात पार्थ जोरात ओरडतो की थांबा थांबा. काव्या म्हणते की काय झाले, घाबरले ना मी? पार्थ म्हणतो सॉरी, जरा जास्तच एक्साइट झालोय मी. काव्या म्हणते झालो, तुम्ही नेहमीच असतात. तिला म्हणायचं आहे की पार्थ नेहमीच एक्साइट असतो. आता का इतक्या जोरामध्ये ओरडलात? लवकर सांगा, माझी कॉफी सांडली असती, असं काव्या पार्थला म्हणते. ते पार्थ तिला सांगतो की आज आपण वेगळ्या प्रकारे कॉफी पिऊन बघूया. काव्या म्हणते वेगळ्या प्रकारे म्हणजे मीठ, मोहरी, मिरची घालून कॉफी प्यायची आहे का? पार्थ म्हणतो अशी कोण कॉफी पितो? पार्थ म्हणतो की तुमची कॉफी मी पितो आणि माझी सिलेमनची कॉफी आहे ती तुम्ही प्या म्हणून. तर इथे काव्या म्हणते की नाही, मी तुमची दालचिनी घातलेली सिलेमनची कॉफी मला आवडत नाही, मी ती पिणार नाही. पार्थ तिला समजावतो की जर आपण बिर्याणी खाताना वेलची आपल्या दाताखाली आवडलेली तुम्हाला आवडते का? काव्या म्हणते नाही. आणि मग तीच वेलची जर आपण चहामध्ये टाकून जर प्यायली तर ती तुम्हाला आवडते ना? काव्या म्हणते की हो अर्थातच आवडते. पार्थ म्हणतो की असं दालचिनी एरवी आपल्याला आवडणार नाही, पण सिलेमन कॉफी तुम्ही एकदा पिऊन बघा, कारण त्या सिलेमन कॉफीमध्ये दालचिनी घातलेली असते. काव्या म्हणते की मला सिलेमन कॉफी प्यायला आवडतच नाही, ती काही कॉफी प्यायला तयार होत नाही. ती म्हणते की तुम्ही आईस कॉफी तुम्हाला प्यायची आहे तर प्या, मी ऑर्डर करते. पार्थ म्हणतो की मीही ऑर्डर करू शकतो, त्यात काय एवढं? काय आहे ना काव्या, युनिवर्स आपल्याला रोज काही ना काहीतरी सांगत असतो की जीवनात आपण काहीतरी नवीन गोष्टी करून पाहायला हव्यात, नवीन एक्सपिरियन्स घ्यायला हवेत. काय माहिती तुम्हाला जे आवडत नाही ते हळूहळू आवडू लागेल. इथे पार्थने त्याच्या मनात काय आहे हे काव्याला सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे, पण काव्याला सुद्धा ते समजते. पण दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात. आणि काव्या विचारते की नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? पार्थ विषय बदलतो आणि म्हणतो सिलेमन कॉफीबद्दल, आणखीन कशाबद्दल? आणि हसतो आणि विचारतो की तुम्हाला काय वाटलं? काव्या जरा गोंधळून जाते आणि म्हणते कुठे काय, काही नाही, ठीक आहे, तुमचं युनिवर्स जे काही बोलतंय ते ऐकूया, घेऊया वेगळा एक्सपिरियन्स. पार्थ म्हणतो की थँक्यू. आणि त्याची ती सिलेमन कॉफी आहे ती काव्याला देतो आणि काव्याची आईस कॉफी तो पितो. त्यानंतर दोघेही चिअर्स करून कॉफी प्यायला लागतात. काव्याला खरं तर कॉफी प्यायची नाही आहे, तिला कॉफीचा वास घेऊन उलटीसारखं वाटतंय. पार्थ बोटाने तिला इशारा करतो की 1 आणि 2 आणि दोघेही एका घोटामध्ये कॉफी पितात. आणि पार्थ म्हणतो की तुमची कॉफी छान आहे. काव्यालाही सिलेमन कॉफी थोडी आवडलेली दिसते. ती पुन्हा एक घोट घेते. कॉफी घेतल्यावर पार्थ जायला निघतो. काव्या म्हणते की पार्थ तिला म्हणतो की तुझा काय प्लॅन आहे? काव्या म्हणते की काही नाही, इथून पुढे तुमचा. लगेच बोलताना थांबते. तिला पार्थचा तुटलेला वॉच आहे तो रिपेअरिंगला दिलेला आहे, तो आणायला जायचा आहे. पण तिला ते पार्थला आता सांगायचं नसतं, म्हणून ती म्हणते की तुमची बडबड ऐकण्यापेक्षा मी इथे बसून अभ्यास करणार आहे, पुस्तक वाचणार आहे. म्हणून ती बॅगेतून पुस्तक काढते आणि पुस्तकाचं पान ती दुमडत असते. तिला बघून पार्थ म्हणतो की असं कोण पान दुमडतो का? म्हणून ती त्या समोर जी गुलाबाची फुलं ठेवली त्याच्यातला एक टवटवीत गुलाबाचा फूल काढून काव्यासमोर धरतो. काव्याला वाटतं की पार्थ ते फूल तिला देतोय, म्हणून ती म्हणते की लिमिट क्रॉस करताय हा तुम्ही देशमुख. पार्थ म्हणतो की मला माहिती आहे मी काय करतोय, तुम्हाला हे फूल मी बुकमार्क म्हणून ठेवायला देतोय. अशी पानं कोणी दुमडतं का? हे चांगलं नाही दिसत, हे वाईट दिसतंय. तुम्ही काव्य आहात म्हणून सुकलेलं गुलाबाच्या फुलापेक्षा तुम्ही बुकमार्क म्हणून हे गुलाबाचं फूल ठेवा. तुम्ही काव्या देशमुख आहात तर काहीतरी वेगळं करा, असं तिला म्हणून ते गुलाबाचं फूल ते तिच्या पुस्तकामध्ये ठेवतं. काव्यालाही ते आवडतं. काव्या विचारते की हे गुलाबाचं फूल मला कोणी दिलंय?
असं कोणी जर विचारलं तर मी काय सांगू? तर पार्थ हलूच फुटफुटतो की पार्थने दिलं असं सांगा, आणि नंतर म्हणतो की नाही, अनिशाने दिलंय सांगा. कुठे काय फरक पडतोय? कोणाला काहीही सांगितलं तरी पण ते चालेल. आणि असं म्हणून तो म्हणतो की जायला निघतो आणि म्हणतो की मी पळतो. काव्या म्हणते की पळू नका, सावकाश जा. काव्याच्या बोलण्यात पार्थबद्दल काळजी दिसायला लागली आहे. दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात. तितक्यात एक व्यक्ती तेथे येऊन पार्थला टायमिंग विचारतो, पण पार्थच्या हातामध्ये घड्याळ नाही आहे. तो मोबाईल बघून सांगतो की 7 वाजलेत. पार्थ बाय बोलून तिथून निघून जातो. काव्या स्वतःशीच बोलते, आता तुमच्या हातावर घड्याळ नाही आहे देशमुख, पण आज रात्री तुम्हाला मस्त सरप्राईज देणार आहे. इकडे नंदिनी जेव्हा चहा पीत बसले, जेव्हा नंदिनीला सांगते की त्याला लो कॉस्ट हाऊसिंग आणि मिनिमम डिझायनिंग असं करायचं आहे. नंदिनी म्हणते की ह्याबद्दल मला कमी नॉलेज आहे, जास्त ज्ञान नाही आहे, तुम्ही सांगा मला. तर जेव्हा तिला सांगायला लागतो की लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे कमी खर्चातील घरं, म्हणजे पार्थदादा आणि बाबा ज्या प्रकारचे मोठे घरं बांधतात, फ्लॅट बांधतात, बंगले डिझाईन करतात, अशा प्रकारची घरं फक्त श्रीमंत माणसंच अफोर्ड करू शकतात. पण मला अशा प्रकारची घरं डिझाईन करायची आहेत, ती सर्वसामान्य लोकांना परवडतील, त्यांच्या बजेटमध्ये बसतील अशी. कारण तो सांगतोय की ह्याआधी आम्ही लहान असताना परेडमधील पवार सदन नावाच्या चाळीत राहायचो. तिथली परिस्थिती मी फील केलेली आहे, अनुभवली आहे, पाहिले आहे. पावसाचं पाणी घरामध्ये शिरतं, कमी जागेत तुम्हाला राहावं लागतं, म्हणून सामान्य आणि गरजू लोकांना परवडतील अशी कमी खर्चातील घरं मला बांधायची आहेत. आणि दादा आणि बाबा जे काय करतात ते मस्तच आहे, पण मला थोडं वेगळं करायचं आहे. हे ऐकून नंदिनी म्हणते की याला कल्पना असं म्हणता येणार नाही, म्हणजे सर्वसामान्य माणसांवर जी काही परिस्थिती ओढवते ती तुम्ही स्वतः अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे, त्यातून तुम्हाला हे सुचलं आहे, म्हणून मला हे जास्त आवडलं. हे ऐकून समाधान वाटलं मला. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, मी आहे तुमच्यासोबत, असं बोलून राहिलेला चहा चेअर्स करून दोघंही पितात. स्वयंपाकघरात नॉनव्हेजची तयारी सुरू असते. मानिनी नंदिनीला म्हणते की गणपती गेलेत ना आता, नॉनव्हेज करायला पाहिजे सर्वांसाठी. नंदिनी हसते. मानिनी म्हणते की आता जर तू का मसाले भात, छोले, खिचडी केलीस ना तर कोणीही खाणार नाही, आणि उपाशी पण वगैरे कोणी राहणार नाही. सकाळी कचऱ्याचा डबा पाहिलास ना तर यांची पापे डोळ्यासमोर येतात. चिकन बिर्याणी वगैरे ऑर्डर केलेली असते अगं बाहेरून. नंदिनी म्हणते आई हे सगळं तुमच्या लाडाचे परिणाम आहेत. मानिनी म्हणते तुला काय वाटलं, जी बिर्याणी बाहेरून ऑर्डर केली जाते ती कोण करतं? तुझे सासरे, असं म्हणते. नंदिनी म्हणते की काय, दोघीही हसायला लागतात. तितक्यात मानिनीला तिच्या बहिणीचा फोन येतो, म्हणून नंदिनीला ते स्वयंपाक जे चालू आहे त्यांचा गॅसवर त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगते आणि ती फोन उचलते. आणि तिच्या पुण्याच्या बहिणीचा तिला फोन आलेला असतो. मानिनी बोलताना टेन्शनमध्ये दिसते आणि रडायला लागते, म्हणून नंदिनी गॅस बंद करून हॉलमध्ये येते. मानिनी फोनवर बोलत असते, असं कसं झालं, मी येऊ का, काही गरज लागली तर सांग. नंदिनी विचारते काय झालं. तितक्यात युग येतो. मानिनीला रडताना बघून तोही विचारतो की काय झालं. मानिनी सांगते की तुझा आनंद दादा आहे ना, त्याचा डिवोर्स झाला म्हणून. तर युग विचारतो की असं कसं झालं. मानिनी त्याला सांगते की त्याच्या बायकोचं लग्नाच्या आधी अफेअर होतं आणि लग्नानंतरही ते चालू होतं. ती मुलगी खूप वाईट निघाली, त्याला ती सोडून गेली, म्हणून त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. तो कॉल ॲडमिट होता आणि आता तो बरा आहे. हे ऐकून युगही रडायला लागतो आणि म्हणतो की दादाचं खूप प्रेम होतं अपेक्षा वहिनींवर. मानिनी म्हणते की प्रेम असतं तर ती सोडून गेली नसती. आणि असं का करतात हल्लीची मुलं? आजकालची मुलांना आपल्यावर प्रेम नाही, सोडून गेल्या अशा व्यक्तीसाठी जीव द्यायला पण ती मुलं मागे पुढे पाहत नाही, आपल्या आईवडिलांचाही विचार करत नाही. युग रडतच असतो, पण युग ह्या कारणावरून रडत नाही आहे, त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे हे नंदिनीला जाणवतं. नंदिनी म्हणते की युगला काय झालं शोधायला पाहिजे. तितक्यात काव्या येते. युग मानिनीला रडताना पाहून काय झालं असं विचारते. नंदिनी म्हणते की मी तुला नंतर सांगते. काव्या नंदिनीला फेस पॅक बनवून द्यायला सांगते, कारण तिला डल वाटते. नंदिनी म्हणते की हो देते. काव्या तिच्या रूममध्ये येते आणि बॅगेतून वॉचचा जो बॉक्स आहे, जो रिपेअरिंग करायला तिने दिलेला होता, तो ती बाहेर काढते आणि वॉच बघते. वॉच चकाचक चमकत असतो. आता रात्री पार्थला सरप्राईज द्यायचं असं ठरवते आणि हा बॉक्स ती म्हणते की इथे ठेवला तर पार्थला दिसेल, म्हणून ती कपाटामध्ये तो बॉक्स लपवत आहे. तितक्यात मानिनी तिथे येते आणि तिला पाहते. काव्या दचकते आणि म्हणते की तुम्ही इथे कशा काय आल्यात? मी आले असते ना फेस पॅक घ्यायला. तर मानिनी म्हणते की नंदिनीने मला दिलाय की तुला तो फेस पॅक द्यायचा म्हणून.
काहीतरी कपाटामध्ये काव्या काहीतरी ठेवते हे आता इथे मानिनीने पाहिलेलं आहे. काव्या घाबरून टेबलच्या वरच्या पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिते. फेसपॅक टेबलवरतीच ठेवलेला असतो. तिथे काव्याने बॅगमधील अभ्यासाचे पुस्तक काढूनही ठेवलेले असते. मानिनीला दिसते की त्यातील ठेवलेले गुलाबाचे फूल तुला कोणी दिलं असं काव्याला विचारते. काव्या मनामध्ये म्हणते की पार्सचं नाव सांगितलं तर काकूला वाटेल की आमच्या सगळं ठीक चाललंय, नको तो अर्थ लावत बसतील, म्हणून ती अपेक्षाचं नाव सांगते. आणि पुढील भागामध्ये मानिनी अपेक्षाला गुलाबाच्या फुलाबद्दल विचारते, पण अपेक्षा सांगते की मी कोणतंही गुलाबाचं फूल काव्याला दिलं नाही. मानिनीच्या मनात परत संशय येतो. हे फूल कोणी दिलं असेल? नंदिनी जीवाला सांगते की मी तुमच्या कायम सोबत आहे. जीवा विचारतो कायम? कारण नंदिनी 5-1 महिन्यामध्ये जीवाला डिवोर्स देणार आहे. काव्याने पार्ससाठी कोणतं सरप्राईज प्लॅन केलं आहे हे जाणून घेण्यासाठी, ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सिरियल प्रोमो टॉक चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना थोडी तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे आवाज असा येतोय, खरखर होते, समजून घ्या. धन्यवाद.